हे मलाही असं वाटत नाही. म्हणजे मी काय त्यांचं विधान ऐकलेलं नाही आहे. परंतु आज महायुती म्हणूनच आपण राज्यामध्ये एकत्रपणे आम्ही सगळे काम करतो आहे. आणि त्यामुळे एखाद्या काही ठिकाणी विसंगती झाल्यात, म्हणजे काही ठिकाणी आघाडी झाली झाली नाही. पण मला वाटतं की ते जे महायुती म्हणून जे आमचं स्पिरिट आहे राज्यामध्ये काम करण्याचं, ते मात्र टिकून आहे. एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावरून आले. एकनाथ शिंदे नाराज होते अशी चर्चा आहे. आज एका ठिकाणी एकनाथ शिंदे भाषण करताना, भाजपच्या विरोधात भाषण करताना अहंकारी रावण आहे असं प्रकारचं वक्तव्य केलं एकनाथ शिंदेंना. आणि या अहंकारी रावणाच्या विरोधात मतदान करा असं प्रकारचं वक्तव्य आहे. हे बहुतेक मला वाटतं ते उबाटाच्या विरुद्ध त्याची भूमिका असली पाहिजे. उबाटाच्या विरुद्ध किंवा मग जी काही सध्या जी अभद्र युती राज्यामध्ये आघाडी सुरू आहे, मनसे, उबाटा आणि पवार साहेब, भाजपच्या विरोधात प्रचार करत होते. हे मला वाटत नाही. मी काय ऐकलं नाही. पण एकनाथ शिंदे साहेब भाजपच्या विरुद्ध काही भूमिका घेतील असं मला वाटत नाही. पण नाराज आहेत, वारंवार दिल्ली वाऱ्या सुरू आहेत. दिल्लीतल्या नेत्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातले वाद महाराष्ट्रातच मिटवा अशा प्रकारची माहिती समजते. नाही, मला खरं माझी दिल्लीला जावं लागतं. एकनाथ शिंदे साहेबांची माझी भेटही नाही. बरं. चर्चाचं त्यामुळे चर्चा होण्याचा प्रश्नच नाही आहे. मला वाटतं ते आता वरिष्ठ पातळीवर नेते मंडळी त्या संदर्भात काही विचारमंथन करतील. हे मला असं वाटत नाही. आपलं असं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आज ही महायुतीची मोठ बांधताना सगळ्यांनाच आता एकत्र ठेवून काम करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. पण आता स्थानिक आघाड्यामध्ये काय झालं की आता 7-8 वर्षानंतर 9 वर्षानंतर निवडणूक होत आहेत. स्वाभाविकपणे काहीचं समाधान होईल, काहीचं होणार नाही. त्यामुळे स्थानिक आघाड्यामध्ये थोडा अडचण आहे. पण याचा परिणाम याचा अर्थ वर काही बिघडे असं मानण्याचं कारण नाही आहे. असं आहे की त्या जमीन घोटाळ्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. व्यवहार रद्द झालेत. त्यानंतर ती स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी जी कार्यवाही करायची त्याला मुदतवाढ दिलेली आहे. आता त्या चौकशीमध्ये जे काही नावं समोर येतील गुन्हे दाखल होतील ना. मला वाटतं सरकारला त्यांचं काम करू दिलं पाहिजे. एकदा अहवाल समोर आल्यानंतर मग त्याच्यावर भाष्य करणं मला वाटतं नाही. असं कोणी राजीनाम्याची मागणी कोण करतं आणि त्यासाठी काही कोणी बंधन घालू शकत नाही आहे. पण मला वाटतं की म्हणून म्हटलं की चौकशीची सूचना दिल्यात. मुख्यमंत्री महोदयांनी एक समिती नेमलेली आहे. त्याचा अहवाल समोर येतो आहे. आल्यानंतर मग जर कोणी दोषी असेल तर गुन्हे दाखल होतील ना. फायनली काय आहे की नो बडी अबाव लॉ. त्यामुळे मला वाटतं कायद्याने त्याचं काम करू दिलं पाहिजे असं माझं मत आहे. नेक्स्ट बरं का, म्हणजे ज्या विषयाचं मी साक्षीदार नाही आहे किंवा ज्यामध्ये असं वक्तव्य जर त्यांनी केलं असेल तर निश्चितच योग्य नाही आहे. की शेवटी लोकशाहीचे जे मूल्य आहेत त्याचा आपण आदर केला पाहिजे. त्या समोर डोळ्यासमोर ठेवूनच आपण विचार केला बोललं पाहिजे. पण अजितदादा असं बोलतील असं मला वाटत नाही. अशी महाविकास आघाडी ज्यावेळी राज्यात स्थापन झाली त्यावेळी मी स्वतः व्यक्त केलं ती महाविकास बिघाडी आहे. हे एकत्र राहू शकत नाही. सत्तेकरता सगळ्या आपल्या स्वतःची तत्त्वज्ञानं गुंडाळून त्यांनी सत्तेकरता एकत्र आलेली लोक होती. त्यामुळं आज काँग्रेस पक्षाची अवस्था इतकी बिकट आहे. सगळ्या आघाडीवर जाते. आता बिहारच्या निवडणुका काय दर्शवतं की हद्दपार झालेल्या आहेत. महाराष्ट्राची तीच अवस्था आहे. त्यांचे काही नेते आज चिन्ह घ्यायला तयार नाही आहे अशी महाराष्ट्राची अवस्था आहे. त्यामुळे मला वाटतं की ते मनसेवर जाणं किंवा न जाणं तरी काय फार फरक पडला असं मला वाटत नाही. कारण आता राज्यांनी महाविकास आघाडीला पूर्णतः झिडकारलेलं आहे. महाविकास आघाडी राज्यातून पूर्ण हद्दपार झालेली आहे.